नमस्कार. सगळ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी एक मोठी सरकारी नोकर भरती जाहीर केली आहे. चला तर मग या गोल्डन संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. ओके, तर सुरुवात करूया एकूण जागा किती आहेत याने. तर ऐका, या भरतीमध्ये तब्बल 235 जागा आहेत. हो, बरोबर ऐकलत, 235. म्हणजे ही खरंच एक मोठी संधी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पगार. काही पदांसाठी तर दरमहा तब्बल 1,77,500 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. विचार करा. त्यामुळे ही एक जबरदस्त आकर्षक करिअर संधी आहे, यात काहीच शंका नाही. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. बरं, तर आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी झलक. भरतीचा आढावा, कोणती पदं आहेत, पात्रता काय लागेल, पगार आणि निवड कशी होईल, आणि हो, अर्ज कसा करायचा, हे सगळं आपण पाहू. चला मग सुरू करूया. चला, सगळ्यात आधी बघूया या भरतीचा एक ओव्हरव्ह्यू. म्हणजे नेमकं काय आहे हे सगळं ते समजून घेऊ. हे बघा, इथे काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. ही MMRDAची भरती आहे, म्हणजे ही एक पक्की सरकारी नोकरी आहे. जॉब लोकेशन असणार आहे मुंबई, महाराष्ट्र. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. ठीक आहे, आता वळूया पदांकडे. म्हणजे कोणकोणत्या पोस्टसाठी आणि किती जागांसाठी ही भरती निघाली आहे ते पाहूया. तर इथे बरीच वेगवेगळी पदं आहेत. असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी तर सगळ्यात जास्त म्हणजे 82 जागा आहेत. त्याशिवाय डेप्युटी अकाउंटंट, सर्वेअर, डेप्युटी प्लॅनर, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि स्टेनोटायपिस्ट अशी भरपूर पदं आहेत. म्हणजे बघा, इंजिनिअरिंगपासून ते अगदी ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत सगळ्यांसाठी काहीतरी आहे इथे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे पात्रता निकष. कारण अर्ज करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे, बरोबर? शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं ना, तर इथे खरंच सगळ्यांसाठी संधी आहे. अगदी 10वी पासपासून ते ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा लॉ सारखी बॅचलर्स डिग्री, इतकंच काय, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले सुद्धा अर्ज करू शकतात. म्हणजे तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कोणतीही असो, इथे एक संधी नक्कीच असू शकते. बरं, आता बघूया वयोमर्यादा. तर जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे 18 ते 38 वर्ष. पण थांबा, रिलॅक्सेशन सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या सरकारी नियमांप्रमाणे OBC उमेदवारांना 3 वर्षांची आणि SC/ST उमेदवारांना तब्बल 5 वर्षांची सूट मिळणार आहे. चला तर मग आता बोलूया पैशांबद्दल, म्हणजे पगार आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल. पगाराचे आकडे बघून तर तुम्ही थक्क व्हाल. वेगवेगळ्या पदांसाठी पे स्केल खूपच भारी आहे. उदाहरणार्थ, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 साठी पगार 56,100 रुपयांपासून सुरू होतो आणि तो तब्बल 1,77,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी अकाउंटंटसाठी सुद्धा पगार एकदम जबरदस्त आहे. बरं, निवड कशी होणार? तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी एक ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल. काही पदांसाठी यानंतर मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू असेल, मग स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट होईल, आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमची फायनल निवड मेरिटवरच होणार आहे. म्हणजे सगळी प्रक्रिया अगदी पारदर्शक आहे. सगळं तर कळालं, पण अर्ज कसा करायचा? चला, आता बघूया ॲप्लिकेशन प्रोसेस. अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, काळजी करू नका. फक्त MMRDAच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, तिथे रिक्रुटमेंट सेक्शन शोधायचा. 2026ची जाहिरात सापडली की ती नीट वाचून घ्या. मग अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून फॉर्म भरा. जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते अपलोड करा आणि सबमिट करा. झालं काम. आता आपण आलो आहोत शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. इथे काही गोष्टी आहेत ज्या अजिबात विसरून चालणार नाहीत. आता बोलूया ॲप्लिकेशन फीबद्दल. तर जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फी आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये. म्हणजे फीमध्ये पण खूप मोठी सवलत आहे. आणि ही तारीख ही तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच मार्क करून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. हो, 20 मार्च 2026. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, नाहीतर ही मोठी संधी हातातून जाईल. जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील किंवा सगळी माहिती स्वतः तपासायची असेल तर MMRDAची ऑफिशियल वेबसाईट आहे mmrda.maharashtra.gov.in. आणि हो, या भरतीची संपूर्ण PDF जाहिरात डाउनलोड करायची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की तपासा. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना चांगला पगार, करिअर ग्रोथ आणि सरकारी नोकरीची खात्री हवी आहे, त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. विशेषतः इंजिनिअरिंग, टेक्निकल आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रात. त्यामुळे जर आपण पात्र असाल तर या संधीचा नक्कीच विचार करा. आणि जाता जाता एक प्रश्न, मुंबई मेट्रोसोबत आपलं करिअर एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण तयार आहात का? डेडलाईन जवळ येते, त्यामुळे ह्यावर विचार नक्की करा. कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत?
म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना, तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.